हॅलो फ्रेंड, मी ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण शिजवलेल्या बटाट्याची पिवळी भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी हे बटाटे अर्धा किलो बटाटे शिजवून त्याचे काप करून घेतले आहेत। थोडी कोथिंबीर आहे, कढीपत्त्याचा एक ढाळा आहे, मोठ्या साईजचा कांदा घेतला आहे बारीक कट करून, आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता। आता मी गॅसवर कढई ठेवली होती, त्यातच मी तेल गरम करायला देखील ठेवलं आहे। आपलं तेल गरम झालं की त्यात आपण जिरं मोहरी घालून घेऊ। ही बटाट्याची भाजी खायला खूप छान आणि टेस्टी बनते आणि झटपट रेसिपी आहे, करायला खूप सोपी आहे। आता ही जिरं मोहरी आपली तडतडली की त्यात कांदा मिरची आणि कढीपत्ता घालून व्यवस्थित परतून घेऊ। जिरं मोहरी आपली भाजली आहे, त्यात कढीपत्ता घालून घेऊ आपण। कांदा मिरची घालून व्यवस्थित असं परतून घेऊ त्याला आपण। कांदा व्यवस्थित भाजल्याशिवाय आपल्याला भाजी करायची नाही। कांदा व्यवस्थित पूर्णपणे तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा, म्हणजे त्याचा कच्चापणा गेला पाहिजे कांद्याचा। कांदा आपण आता भाजून घेऊ। कांदा आपला व्यवस्थित भाजला आहे, त्यात आता आपण हळद घालून घेऊ आणि चवीनुसार मीठ घालायचे। आपल्याला भाजीला जेवढं लागणार आहे तेवढं मीठ ह्यातच घालून घ्यायचं। आता हे सर्व परत एकदा परतून घेऊ। आता ह्यात आपल्याला बटाटे घालून घ्यायचे, त्यासोबत मी कोथिंबीर देखील घातली आहे, म्हणजे आपल्या सर्व बटाटोसनी कोथिंबीर देखील व्यवस्थित लागली जाते। आणि आता ही भाजी परतून घ्यायची। हे पहा, अशा प्रकारे आपली भाजी बनून तयार होते। हे पहा, अशा प्रकारे आपली ही बटाट्याची भाजी बनून तयार झाली आहे। ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका।